माझी गर्लफ्रेंड बनशील? ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. आपण डेट वगैरे करू शकतो. सो या गोष्टी आणि खरं प्रेम या दोन्ही वेगळ्या आहेत. रिलेशनशिपमध्ये येणं म्हणजे तुम्ही प्रेमात असणं असं होत नाही. प्रेम आणि रिलेशनशिप दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्यापैकी वेगळ्या गोष्टी आहेत या. मग आता याचा नेमका अर्थ काय आहे? जर कोणीतरी जेन्युइनली तुमच्यावर प्रेम करत असेल, तर ते प्रेम कसं अनुभवायचं किंवा काय असतं त्यामध्ये, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे. तुमच्या नॉलेजमध्ये भर टाकेल, की प्रेम आणि रिलेशनशिप का मी वेगळं म्हणतीये. खरं प्रेम नेमकं कसं असतं, सगळं काही कळणार आहे. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे, तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. सो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, इंटरेस्टिंग आहे. प्लीज शेवटपर्यंत बघा. ओके? सो 7 साइन्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यावरून तुम्हाला कळेल की समोरची व्यक्ती जेन्युइनली तुमच्यावर खूप प्रेम करते. जेन्युइन प्रेम करते. दिखावा वगैरे नाहीये, नाटक नाहीये, स्वार्थीपणा नाहीये, पण जेन्युइनली तुमच्यावर प्रेम करते. सो कोणतरी जेन्युइन प्रेम करणारं आयुष्यात असेल ना, तर आयुष्य आणखी सुंदर होतं. पण जर समोरची व्यक्ती तशी नसेल, तर दूर राहिलेलंच बरं. नाहीतर डोक्याला त्रास होत राहतो. नंबर 1 पॉइंट इज काम. नर्व्हस सिस्टम आहे ना तुमची, ती शांत होऊन जाते. म्हणजे ती व्यक्ती तुमच्या समोर असेल, तर तुम्हाला बरं वाटायला लागतं. समाधान मिळतं एक. समोर इन द सेन्स, की असे तुम्ही समोरासमोर असाल तर बेस्टच आहे. फोनवर बोलताना सुद्धा तुम्ही शांत होता. शांत होणं म्हणजे काय? गप्प बसणं असं नाही. तुमचा जो स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, दुःख आहे, वेदना आहे, सगळं थोड्या वेळासाठी गायब होऊन जातं. छान वाटतं. तुम्हाला एक समाधान मिळतं. जसं आता बघा, जे वारकरी आहेत त्यांना पंढरपूरला गेल्यानंतर कसं समाधान मिळतं, शांत होतात ते. तसंही त्यांचं मन शांत असतं. पण त्या एका शोधात ते निघालेले असतात. कधी आपल्याला पहाडों पर हम चले गए, तो एक अलग-सा सुकून मिलता है. समुद्रकिनारी बसल्यानंतर एक शांतता मिळते. ही तीच शांतता आहे. जिथे आपण हरवून जातो. जिथे आपल्याला कशाचंही कसलंही भान राहत नाही. थोड्या वेळासाठी दुनिया पॉज झालीये, असं वाटतं. हे फक्त जेन्युइन प्रेम करणाऱ्यांसोबतच घडतं. तुमच्यासोबत घडत नसेल, तो कुछ तो गडबड है. तुम्ही असंच रिलेशनशिपमध्ये आलात. सिंगल आहोत, चला मिंगल होऊयात म्हणून. सो नंबर 2 पॉइंट इज नोटीस. जी व्यक्ती तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टी नोटीस करते, ती व्यक्ती जेन्युइनली तुमच्यावर प्रेम करते. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये काय आलं? तुमच्या आवाजावरून ओळखणं, की काहीतरी बिघडलंय, काहीतरी छान झालंय, कुठेतरी तू चुकली आहेस, कोणीतरी तुला काहीतरी बोललंय. सगळं काही तुला जे काही होतंय ते सगळं समोरच्याला कळतं. आवाजावरून, आवाजाच्या टोनवरून. चेहरा पाहून समोरची व्यक्ती ओळखू शकते, की काहीतरी झालंय, काहीतरी झालंय. एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण काहीतरी झालंय. हे सगळं ती व्यक्ती नोटीस करते. इव्हन तुम्ही तुमच्यामध्ये काही चेंजेस केले असतील, म्हणजे तुम्ही नेहमी न घालणारा रंग जर त्या दिवशी घातला असेल, हेअर कट केला असेल, व्हॉटएव्हर इट इज, जे काही केलं असेल, लगेच ती व्यक्ती नोटीस करते. इतकुशे जरी केस कापले ना, तरी ती व्यक्ती नोटीस करते. ही पॉवर असते नोटीसमधली. पॉवर फक्त नोटीसची नाहीये, पॉवर आहे प्रेमाची. जसं की फर्स्ट डेटमध्ये जर का त्याने माझ्या काही गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या. जसं की मी केस बांधूनच मग जेवण करते. सो दरवेळी तो लक्षात ठेवेल. तो माझ्यासाठी एखाद्या वेळी हवं तर रबर घेऊन येईल केस बांधण्यासाठी. सो हे असं आहे किंवा मी माझ्या उजव्या साइडला पाण्याचा ग्लास ठेवते. मला 2-3 घासांनंतर पाणी प्यावं लागतं. ह्या माझ्या गोष्टी ज्या आहेत, तो ते नोटीस करतोय. ही एक खूप भारी कमाल गोष्ट आहे. हे मी दोघांसाठी बोलतीये हां. मुलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा, की जर समोरची व्यक्ती तुमच्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी नोटीस करत असेल ना, सगळ्याच आनंदाच्या, दुःखाच्या सगळ्याच. इट मीन्स की ती तुमच्यावर खूप प्रेम करते. जेन्युइनली खूप प्रेम करते. आणखी एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर सपोज मला इथे लागलंय, ओके आणि आम्ही गप्पा मारतोय, असं झालं, तसं झालं. हे मला लागलंय, खूप लागलेलं नाहीये, नॉर्मलच लागलंय, खूप दुखतही नाहीये. मला आता लक्षातही नाहीये की मला लागलंय. आणि आम्ही बोलता-बोलता माझा हात जर का असा गेला आणि त्याने ते नोटीस केलं आणि मला म्हणाला, की "काय झालंय?" आणि जर का मी म्हणाले, "अरे काही नाही, इट्स ओके. फार काही नाही." आधी सांग काय झालंय? आपल्या गप्पा होत राहतील, पण मला इथे माझं लक्ष जातंय. तुला त्रास झाला असणार आहे. मला सांग काय होतंय? सो हे क्रिंज नाहीये. जेव्हा जेन्युइनली तुमच्यावर कोणीतरी प्रेम करत असतं ना, तो तुमच्या सगळ्या गोष्टी नोटीस करतो आणि त्रास तुम्हाला होत असतो. ठेच तुम्हाला लागलेली असते, पण दुःख त्या व्यक्तीला असतं. सो ही प्रेमाची जी भावना आहे ना, तेच लोक फक्त फील करू शकतात, जे खूप प्रेमात आहेत एकमेकांच्या. सो नोटीस ही एक खूप सुंदर गोष्ट आहे प्रेमामधली. नंबर 4 इज नेव्हर लीव्ह.
नेव्हर लिव्ह म्हणजे ती व्यक्ती कधीच तुम्हाला सोडून जात नाही. कितीही भांडणं होऊ द्यात, कितीही वाद पेटू द्यात, कितीही काही घडू द्यात, ती व्यक्ती तुम्हाला सोडून जात नाही. भांडण एका ठिकाणी, प्रेम एका ठिकाणी. सो प्रेम नेहमीच या केसमध्ये जिंकतं. एक्झाम्पल देते पुन्हा एकदा. सपोज तुम्ही रोडवर आहात आणि तिथेच तुमचं वाजलंय. दोघांनाही एकमेकांचे विचार पटत नाहीये. अशा वेळी जी व्यक्ती जेन्युइनली तुमच्यावर प्रेम करते ना, ती तुम्हाला लगेच सोडून देणार नाही. ती म्हणणार नाही, "हां, जा तुझं, तुझं." ज्या व्यक्तीला तुमच्यावर प्रेम असतं ना, ती व्यक्ती असं म्हणेल, की "बोलायचं नाही आपण, पण माझी तू जबाबदारी आहेस. खाऊन घे काहीतरी किंवा मी तुला घरी सोडायला येतो." हे कोणीही म्हणू शकतं, मुलगा किंवा मुलगी सुद्धा. सो इथे तुमचा जेन्युइनपणा दिसतो. काळजी दिसते. भांडण झालंय ना, ते सॉल्व्ह करता येईल. पण सध्या मला तुझी काळजी आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुला सोडून देणार नाही. अजिबात मी तुझी साथ सोडणार नाही. काहीही होऊ दे. एक वेळ माझा जीव जाऊ दे, पण मी तुझ्यासाठी काहीही करेल. सो तुमची साथ जी व्यक्ती कधीच सोडत नाही ना, कोणत्याही परिस्थितीमध्ये, ती व्यक्ती जेन्युइनली तुमच्यावर प्रेम करते. फॉर एक्झाम्पल, तुमच्या एकदम वाईट काळामध्ये जिने साथ दिली, आता तुमचं छान झालंय. छान झाल्यावरही ती व्यक्ती साथ देणार नाही आणि चुकून तुमचं खूप छान होतं आणि अचानक ते बिघडलं, तरी ती व्यक्ती तुमची साथ सोडणार नाही. तुम्ही कसे वागताय त्यावर डिपेंड आहे ते. तुम्ही जर खूपच वेड्यासारखे वागायला लागलात, तर मग समोरची व्यक्ती विचार करते. पण जर तुम्ही नॉर्मल राहिलात, तर त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन शोधून ती व्यक्ती तुमच्यासोबतच राहते. लगेच तुमची साथ सोडून देत नाही. या सगळ्या गोष्टींसाठी प्रेम फार मॅटर करतं. प्रेम फार महत्वाचं असतं. नंबर 5 इज इन्क्लूड. ती व्यक्ती तिच्या दुनियेमध्ये तुम्हाला इन्क्लूड करते. म्हणजेच की जेन्युइनली प्रेम असेल ना, तर मित्रांना भेटवणं, फॅमिलीला इंट्रोड्यूस करून देणं, की हाच आहे तो, हीच आहे ती, अशा पद्धतीने. ज्याच्या दुनियेमध्ये तुम्ही असता आणि बोलताना कधीच त्याच्या वाक्यामध्ये, तिच्या वाक्यामध्ये मी असं येत नाही. आपण, आपण, आपण असंच येतं. आपण जेव्हा येतं ना त्या वाक्यांमध्ये, समजून जा ती व्यक्ती जेन्युइनली तुमच्या प्रेमात आहे, जिला अख्खं आयुष्य तुमच्यासोबत घालवायचंय. स्वप्नसुद्धा तुमच्यासोबतच पाहायची आहेत भविष्याची. आपण हा शब्द फार मॅटर करतो आणि मी फील करू शकते. मुलींना तर जरा जास्त आनंद होतो जेव्हा तो मुलगा म्हणतो, की आपण हे करूयात. मुलांनाही होतो, आय नो. मी जरा सांगितलं फक्त मुलींची ही गोष्ट. जी व्यक्ती जेन्युइनली त्या व्यक्तीला तुमच्या दुनियेमध्ये सॉरी, ती व्यक्ती तुम्हाला तिच्या दुनियेमध्ये इन्क्लूड करते. ती व्यक्ती तुमच्या खूप प्रेमात आहे. आता यामध्ये फक्त एक ॲडव्हान्स पॉइंट मी असं सांगेल, की मुलींच्या केसमध्ये, काही मुलींच्या केसमध्ये, की फॅमिली फार कूल नसते, की ओके बॉयफ्रेंड आहे असं सांगितलं आणि ते लगेच खुश झाले, अशी फॅमिली नसते. त्यामुळे फॅमिलीमध्ये बऱ्याचदा इन्क्लूड केलं जात नाही किंवा इंट्रोड्यूस करून दिलं जात नाही किंवा दुसरी केस यामध्ये, की काही जणांना प्रायव्हेटच ठेवायचं असतं आपलं प्रेम. नजर लागते या कारणामुळे ते फार लोकांना सांगत नाहीत. हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. त्याची चॉईस आहे. सो इथे आपण असं नाही म्हणू शकणार, की सपोज एखाद्या मुलीने इंट्रोड्यूस करून नाही दिलं फॅमिलीशी, तर ती जेन्युइनली प्रेमच करत नाही. असं होत नाही किंवा हा ह्याच्या मित्रांना सांगतच नाहीये आमच्याबद्दल, तर तो प्रेमच करत नाही, असं होत नाही. प्रत्येकाची केस वेगळी आहे. ती तुम्हाला आधी समजून घेता आली पाहिजे. डिस्कस केलं पाहिजे त्याबद्दल. सो हा एक जो पॉइंट आहे, तो मी जरा 50-50 अशा रेंजमध्ये ठेवेल. ओके. की सांगितलंच तरच खरं प्रेम आहे असं काही नाहीये. ओके. नंबर 6 इज इमोशनली सेफ. त्या व्यक्तीसमोर तुम्ही मनापासून बोलू शकता. न घाबरता बोलू शकता. मग तुमचे प्रॉब्लेम्स असतील, एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल, त्रास असेल, एखाद्या गोष्टीचा ट्रॉमा असेल, भीती असेल खूप जास्त, ते तुम्ही बोलू शकता. बोलताना तुम्हाला विचार करावा लागत नाही, की ही व्यक्ती मला जज करेल किंवा मी कसं सांगू, मला लाज वाटतीये, असं काही होत नाही. तुम्ही बोलता त्या व्यक्तीशी, जे काही असेल, की लहानपणी माझ्यासोबत असं झालं, त्यामुळे मला या गोष्टीचा खूप त्रास होतो किंवा त्या गोष्टी माझ्या डोक्यातून जात नाहीयेत किंवा मला या गोष्टींची फार भीती वाटते. लोक त्याला चिडवतात. पण जी व्यक्ती जेन्युइनली तुमच्यावर प्रेम करते ना, ती चिडवणार नाही. ती तुम्हाला समजून घेईल आणि नेक्स्ट टाईम काळजीसुद्धा घेईल त्या गोष्टींची. सो हे जेन्युइन प्रेमामध्येच खूप जास्त होत असतं. खूप जास्त होतं. तुमचे प्रॉब्लेम्स, वेदना सगळं काही तुम्ही त्या व्यक्तीसमोर मांडू शकता आणि ती तितक्याच छान पद्धतीने समजून घेते. खूप कमी माणसं राहिली आहेत अशी जगामध्ये. खरंच खूप कमी राहिली आहेत. प्रमाणाबाहेर कमी राहिली आहेत. मोजकीच राहिली आहेत मुळात. सो असं जर का कोणीतरी असेल ना, तर त्या व्यक्तीची साथ सोडू नका. तुमच्यावर 1000 लोकांनी आरोप लावू देत. ती एकटी व्यक्ती जरी तुमच्या बाजूने असली ना, तरी तुम्ही जिंकलात ती केस. सो हे असं आहे. इमोशनली सेफ फील करणं आपण कोणासोबत तरी खूप महत्वाचं आहे.
जी व्यक्ती बोलते, आता यामध्ये मी म्हणेल अगदीच इंटिमसीबद्दल सुद्धा ओपनली आपण बोलू शकतो. बिकॉज इथे कसली लाज लाज असणं चांगली गोष्ट आहे. इश्श वगैरे ही लाज ठीक आहे. पण अरे बापरे! मला जज-बिज करेल काय? अशा पद्धतीने जी लाज वाटणे किंवा कॉन्फिडन्स लो असणारी जी लाज आहे, तो एक वेगळा पार्ट आहे. सो ते होत नाही. मला वाटतंय, की मला तुला किस करायचंय, मला वाटतंय मला तुला हग करायचा, तर मी बोलेल ओपन. बोलेल. बिकॉज मी आता इमोशनली अटॅच झालीये अँड आय वॉन्ट युअर हग. सो हे असं आहे. सो या पार्टमध्ये हाही पार्ट येतो. नंबर 7 मेक टाईम. ती व्यक्ती कितीही बिझी असली, कोणत्याही मोठ्या पोझिशनवर जरी असली, तरी ती तुमच्यासाठी वेळ काढतेच काढते. कारण त्या व्यक्तीला तुमच्याशिवाय फार काही महत्त्वाचं नसतं. असं नाहीये की मग बाकी सगळं सोडून देते ती व्यक्ती. ती व्यक्ती तुम्हाला अपडेट करून सांगते, की "मला ना आत्ता असं फोनवर नाही बोलता येणार आहे. आपण असं-असं करूयात का? तसं-तसं करूयात का?" ॲट ती व्यक्ती रिव्हर्ट तरी करते, गायब होऊन नाही जात. म्हणजे जर त्या व्यक्तीला जेन्युइनली जमत नसेल, ती व्यक्ती तुम्हाला अपडेट करून सांगते, की आय नो की आपण 4 वाजता भेटणार होतो, पण अर्जंट मीटिंग आली आणि मला सोडून येता येणार नाहीये. सो आपण प्लीज थोड्या वेळाने किंवा 1 दिवसाने, 2 दिवसाने जे काही असेल, ती व्यक्ती क्लिअर सांगते. ज्याच्यामुळे तुम्हाला फारसा त्रास होत नाही. हां, मुलींना तसंही वाईट वाटतंच, पण त्याने अपडेट केलं या गोष्टीचा आनंद तरी आहे. आणि सेम मुलांच्या बाबतीत सुद्धा. सो दोघांनीही एकमेकांसाठी वेळ काढणं फार महत्वाचं आहे. आता पुन्हा यामध्ये एक पॉइंट ॲड केला, की फॅमिली स्ट्रिक्ट असेल त्याच्यामुळे घरी फार बोलता येत नसेल, तर ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे, की असा-असा जेन्युइन प्रॉब्लेम आहे, जज न करता. जेन्युइन व्यक्ती एकच वाक्य बोलते ते म्हणजे, की "मी समजू शकतो. तुला जेव्हा पॉसिबल असेल मला कॉल कर. मी कॉल उचलेन. आपण बोलूयात." ओके? तोही स्वतः कॉल करणार नाही बिकॉज घरी हिच्या असे इश्यूज असतील वगैरे, वगैरे. आता प्रत्येकाचं वेगळं आहे. सो त्यानुसार आहे. समजून घेणं आणि एकमेकांसाठी वेळ काढणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. जी व्यक्ती जेन्युइनली तुमच्यावर प्रेम करते, या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला दिसतात. या 7 सायन्स दिसतात. रिव्हिजन करूयात 7 सायन्स कोणत्या दिसतात, जी व्यक्ती जेन्युइनली तुमच्यावर प्रेम करते. नंबर 1 काम. नंबर 2 नोटीस. नंबर 3 इज नेव्हर बोर्ड. Number 4 is never leave. Number 5 is include. Number 6 is emotionally safe. Number 7 is make a time. Make time. सो रिव्हिजन सुद्धा करून झालीये. बघा मग, आहे तुमच्या आयुष्यात असं कोणीतरी जे जेन्युइनली तुमच्यावर प्रेम करतंय? मी तर तुमच्यावर जेन्युइनली प्रेम करतेय म्हणून मी तुमच्यासाठी दर आठवड्याला 2-2 नवीन व्हिडिओज घेऊन येतेय. सो तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय हेही मला कमेंट्समध्ये कळवा. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा, तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय. बाय बाय.